मानसशास्त्र सांगतं की प्रेम संपतं ते फक्त तुटलेल्या नात्यामुळे नाही, तर हळूहळू हरवलेल्या भावनिक जोडणीमुळे. सुरुवातीला जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या आयुष्यात येतात तेव्हा नवीनपण, उत्सुकता आणि एकमेकांना समजावून घेण्याची इच्छा असते. पण कालांतराने जेव्हा ते प्रयत्न थांबतात तेव्हाच प्रेमाच्या भिंतींमध्ये सूक्ष्म भेगा पडायला सुरुवात होते. पहिलं कारण म्हणजे संवादाचा अभाव. जेव्हा जोडीदारांमध्ये काय झालंय हा साधा प्रश्न विचारण्याची सवय उरत नाही, तेव्हा मनातल्या भावना साचायला लागतात. न बोललेले शब्द, न सांगितलेल्या भावना हेच नात्यातील अंतर वाढवतात. प्रेमाला शब्दांची, लक्षाची आणि ऐकण्याची गरज असते. जेव्हा ही गरज दुर्लक्षित राहते तेव्हा प्रेम हळूहळू गुदमरू लागतं. दुसरं कारण म्हणजे सवय होणं. सुरुवातीला जे नातं रोमांचक वाटतं ते नंतर नेहमीसारखं वाटू लागतं आणि तेव्हाच मेंदू डोपामिन नावाच्या आनंददायक हॉर्मोनचं उत्पादन कमी करतो. म्हणजेच आपण तीच व्यक्ती तीव्रतेने अनुभवत नाही. म्हणूनच मानसशास्त्र सांगतं, प्रेम टिकवायचं असेल तर नात्यात नेहमी नवीनपणा निर्माण करत राहणं गरजेचं आहे. तिसरं कारण आहे अपेक्षांचा ताण. जेव्हा आपण जोडीदाराकडून परिपूर्णतेची अपेक्षा करतो आणि ती पूर्ण होत नाही तेव्हा निराशा निर्माण होते. प्रेमाचं सौंदर्य हे अपूर्णतेत असतं, पण मनाला ते स्वीकारणं जमत नाही. त्यामुळे तो बदलला आहे किंवा ती आता आधीसारखी राहिली नाही असं वाटायला लागतं. चौथं म्हणजे स्वतःचा तुटलेला संबंध. कधीकधी प्रेम संपतं असं वाटतं, पण खरं तर आपण स्वतःशीच दुरावलेले असतो. थकवा, तणाव, असमाधान हे सर्व भावनिक ऊर्जा कमी करतात. त्यामुळे जोडीदाराशी संबंध टिकवण्याची शक्तीही कमी होते. म्हणून मानसशास्त्र सांगतं, आधी स्वतःशी पुन्हा जोडून घ्या, मग नातं आपोआप मजबूत होईल. शेवटी प्रेम संपतं कारण आपण त्याचं नूतनीकरण करणं विसरतो. जसं एखादं झाड पाणी न घातल्याने कोमेजतं, तसंच प्रेमही प्रयत्नांशिवाय कोरडं पडतं. आय लव्ह यू हे फक्त शब्द नाहीत, ती रोजच्या छोट्या कृतीतून, छोट्या प्रेमळ क्षणांतून जगवायची भावना आहे. प्रेम कधीच अचानक संपत नाही, ते हळूहळू हरवत जातं जर आपण त्याकडे लक्ष दिलं नाही तर. पण चांगली गोष्ट म्हणजे जसं प्रेम हरवू शकतं तसं ते पुन्हा निर्माणही होऊ शकतं, जर दोघांनी पुन्हा एकदा मनापासून प्रयत्न केले तर.